Hello friends, welcome to our next lecture that is the directory structure. या दुसऱ्या युनिटमध्ये आपण डिरेक्टरी स्ट्रक्चर हा एक नवीन पॉईंट पाहूया. सर्वात अगोदर आपण स्टोरेज स्ट्रक्चर बघूया. स्टोरेज स्ट्रक्चर म्हणजे काय? ज्या वेळेला आपण कुठला एखादा डेटा आहे तो डेटा आपण एक कुठल्या आपल्या एखाद्या हार्ड डिस्क वरती स्टोअर करतो. त्यावेळेला आपण जनरली काय असते, आपला लॅपटॉप असतो किंवा आपला एखादं कम्प्युटर मशीन असते, त्या मशीनवरती आपण बघतो की जनरली देर आर सम पार्टिशन्स, त्याला आपण काय म्हणतो, पार्टिशन्स म्हणतो. मल्टिपल पार्टिशन्स त्यावरती केलेले असतात, म्हणजे सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह अँड सो ऑन. जसं आपण एखादा पेन ड्राईव्ह जोडला की अगेन इट कम्स टू वन अनदर ड्राईव्ह. ड्राईव्ह या किंवा व्हॉल्यूम आपण त्याला म्हणतो. जनरली वी आर कॉलिंग इट ॲज अ ड्राईव्ह ऑर व्हॉल्यूम. इट इज नथिंग बट इट इज अ स्टोरेज पार्ट. म्हणजे एक फिजिकली आपण एखादा डेटा त्याच्यावरती कीप करतो किंवा त्याच्यावरती ठेवतो. सो इट इज अ फिजिकल स्टोरेज डिव्हाइस वी कॅन से, और इट इज अ फिजिकल स्टोरेज व्हॉल्यूम, और इट इज अ फिजिकल स्टोरेज पार्टिशन वी कॅन से. आता जनरली काय असतं, आपल्याकडं 1 TB ची एक हार्ड डिस्क असते, 500 GB और 1 TB हार्ड डिस्क वी हॅव. 500 GB किंवा 1 TB ची आपल्याकडे हार्ड डिस्क असते. पण तो 1 TB किंवा 500 GB न ठेवता आपण त्याला काय करतो, डिवाइड करतो. आपण वी कॅन डिवाइड इट ॲज अ पार्टिशन. ऑन द सेम वे स्टोरेज स्ट्रक्चर हा जो कन्सेप्ट आहे, इट इज टोटली बेस्ड ऑन दिस. जर आपण बघितलं डायग्राम मध्ये, तर देर इज अ पार्टिशन ए अँड देर इज अनदर पार्टिशन बी. सम ऑफ द डिरेक्टरीज आर देअर अँड इन दॅट डिरेक्टरीज देर आर सम फाइल्स. याच्यामध्ये काही डिरेक्टरीज आहेत आणि त्या डिरेक्टरीज मध्ये काही फाइल्स आपण सेव्ह करून ठेवतो. सो अ फिजिकल डिस्क कॅन बी ब्रोकन इन टू सम मल्टिपल पार्टिशन्स लाईक स्लाइसेस, पार्टिशन्स, मिनी डिस्क और विच वॉट एव्हर वी कॅन से. असं आपण त्याला काही म्हणू शकतो. इच ऑफ विच बिकम्स अ व्हर्च्युअल डिस्क. आता जर बघितलं तर आपण त्याला फिजिकल स्टोरेज म्हणतो आणि त्याला व्हर्च्युअल डिस्क असं आपण त्याला म्हणतो त्या ॲक्च्युअल त्या डिव्हाइसला. अँड कॅन हॅव इट्स ओन फाईल सिस्टीम और मल्टिपल फिजिकल डिस्क. ह्याच्या काही ओन फाईल सिस्टीम्स किंवा मल्टिपल फिजिकल डिस्क सुद्धा असू शकतात. अँड दे कॅन कंबाईन, म्हणजे कंबाईनली आपण त्याला वापरू शकतो. और वी कॅन मेक इट ॲज अ पार्टिशन, म्हणजे त्याला आपल्याला जसं आपल्याला त्याला वापरायचं तसं आपण त्याला वापरू शकतो. इधर वी कॅन कीप इट ॲज अ सिंगल व्हॉल्यूम और वी कॅन कंबाईन इट विथ द सम अनदर पार्टिशन्स. म्हणजे त्याला आपण त्याची फोड पण करू शकतो आणि वी कॅन, किंवा त्याला एकत्रित आपण त्याला वापरू शकतो. इट इज अ टाईप ऑफ टिपिकल फाईल सिस्टीम ऑर्गनायझेशन आहे ही. सो याच्यामध्ये आणि जर काही गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला देर आर सो मल्टिपल फिजिकल डिस्क. आपण जर ज्या काय सांगितलं की मल्टिपल फिजिकल डिस्क असतील, समजा आपण एखादा पेन ड्राईव्ह जरी जोडला तरी इट इज अगेन पार्ट ऑफ सम अनदर स्टोरेज डिव्हाइस. एखादा पेन ड्राईव्ह जोडला आपण, किंवा आपण एखादी CD इन्सर्ट करतो, सो इट कम्स अंडर दिस अनदर व्हॉल्यूम. सो नेक्स्ट इज स्टोरेज स्ट्रक्चर मध्ये आणि काय तर सिंगल लेवल डिरेक्टरी, 2 लेवल डिरेक्टरी आणि ट्री स्ट्रक्चर डिरेक्टरीज, अशा 3 टाईपच्या डिरेक्टरीज त्याच्यामध्ये मोडतात. सिंपल आहे. आपण डिरेक्टरी इन द सेन्स काय तर फोल्डर. आता सिंगल लेवल डिरेक्टरी जर आपण बघितलं तर इट इज व्हेरी सिम्पल टू इम्प्लिमेंट. म्हणजे सिंगल एक तुम्ही डायरेक्टली एक फोल्डर तयार करू शकता. Suppose you are using some Windows operating system, then you can right click onto your mouse and you can create a new folder. एक नवीन फोल्डर आपण तयार करू शकतो. Suppose there is a folder named cat, bo, a, test, data, mail, cont, hex, records. त्या फोल्डरलाच आपण काय म्हणतो, इट इज अ डिरेक्टरी. आणि त्याच्यामध्ये काय असतात तर देर आर सम सर्टन फाइल्स. आपण ज्या काही फाइल्स यूज करतो त्या सगळ्या फाइल्स त्याच्यामध्ये वी कॅन कीप. इट इज व्हेरी इझी टू इम्प्लिमेंट डायरेक्टली आपण फोल्डर. बट ह्याच्यामध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, वी कॅन नॉट क्रिएट द सेम डिरेक्टरी इन अ सेम व्हॉल्यूम. म्हणजे एका व्हॉल्यूममध्ये आपण एक सेम डिरेक्टरी नाही करू शकत, किंवा एका डिरेक्टरीमध्ये आपण त्या नावाची सेम नावाची डिरेक्टरी नाही करू शकत. वी विल हॅव टू गिव्ह सम युनिक नेम, म्हणजे त्याला असं वेगळं आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागतंय. एकाच नावाच्या 2 डिरेक्टरी आपण बघतो की एका नावाचे 2 फोल्डर आपण क्रिएट नाही करू शकत. सो दिस इज अ सिंगल लेवल डिरेक्टरी.
टू लेवल डिरेक्टरी मध्ये काय तर इच युजर गेट इट्स ओन डिरेक्टरी स्पेस. युजर्स फक्त वेगवेगळे असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर देर आर सम 4 युजर, सपोज 4 युजर आहेत. 4 युजरला 4 वेगवेगळ्या फाईल्स आहेत किंवा जे वेगवेगळ्या डिरेक्टरीज आहेत त्याचे त्यांना ऑथेंटिकेशन दिलेलं आहे. and there are some certain files are there in the directory, so which files which can be used, म्हणजे नेमकं कोणती फाईल कोणत्या युजरला ऑथेंटिकेट करायची किंवा डिनाय करायचे, दॅट वी कॅन डिसाइड. अँड तेवढ्या युजरसाठी आपल्याला फक्त त्याला त्या डिरेक्टरीचा ॲक्सेस द्यायचा आहे. तर वी कॅन डू इट बाय युझिंग टू लेवल डिरेक्टरी. असं पण आपण करू शकतो. एक म्हणजे एक युजर आहे, त्या युजरला स्पेसिफिक तेवढ्या डिरेक्टरी त्यांना ॲक्सेस केल्या पाहिजेत. सो वी कॅन गिव्ह द ऑथेंटिकेशन ऑर वी कॅन प्रोव्हाइड सम, we can say some of the permissions to that user. So if the access is denied, then uh, the user will be banned from that डिरेक्टरी स्ट्रक्चर. म्हणजे एखादा युजरला आपण स्पेसिफिक त्याची परमिशन दिलेली असेल तर तो फक्त तेवढ्या फोल्डर किंवा तेवढ्या फाईल्सशी इंटरॅक्ट करू शकतो. जर इतर काही फाईल्स असतील तर he can be banned or he can be take out of that directory. So this is a second, like two level directory, single level directory and two level directory. सिंपल काय तर आपण ज्या युजरला काही फोल्डर दिले तेवढेच त्यांना ऍक्सेस करायचे. युजर 1 ला कॅट, बो, ए आणि टेस्ट नावाचे फोल्डर्स ऍक्सेस करायचे. दिस इज अ मास्टर डिरेक्टरी आपण ज्याला म्हणूया. सेकंडली दुसरा युजर आहे, त्यानं फक्त ए आणि डेटा हे दोनच फोल्डर ऍक्सेस करायचे. 3 आहे, त्यानं ए आणि टेस्ट हे दोनच फोल्डर ऍक्सेस करायचे, दोनच डिरेक्टरी ऍक्सेस करायच्या. युजर 4 आहे, त्यानं फक्त ह्या तीनच डिरेक्टरी ऍक्सेस करायच्या. सो दिस इज अ स्टोरेज स्ट्रक्चर विथ द टू लेवल डिरेक्टरी, याला आपण म्हणतोय टू लेवल डिरेक्टरी. अँड नेक्स्ट इज अ ट्री स्ट्रक्चर डिरेक्टरी. इट इज व्हेरी सिम्पल. जर आपण डायग्राम बघितली तर आपल्याला समजतंय की एक रूट डिरेक्टरी आहे. रूट म्हणजे काय तर एक मेन डिरेक्टरी. we can say we can say it like there are some three root directories are there. First one is spell, bin and program, and there are some certain subdirectories are there. त्याच्यामध्ये मग stat आहे, mail आहे, dist आहे, which comes under the root directory called spell. And there are some another directories like find, count, hex, reader, recorder. They comes under the root directory called bin. And there are some three another directories p, e and mail. They comes under the program directory. Again there are some certain subdirectories are there. म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही सबडिरेक्टरीज आहेत. जसं की स्पेल ही रूट डिरेक्टरी आहे, त्याच्यामध्ये मेल नावाची एक सब डिरेक्टरी आली. त्याच्या मेलच्या अगेन त्याच्या काही 4 सब डिरेक्टरीज आहेत, प्रोब, कॉपी, पीआरटी, ईएक्सपी, त्याच्यामध्ये आणि खाली काय. सो दिस इज अ ट्री लाईक स्ट्रक्चर, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज द ट्री स्ट्रक्चर डिरेक्टरी. सो इट इज व्हेरी सिम्पल. आपण जर बघितलं तर एखादा आपला व्हॉल्यूम असतो, सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह असतो. सो वी कॅन क्रिएट सम फोल्डर्स. म्हणजे एखादा आपण फोल्डर तयार करतो, स्टडी नावाचं फोल्डर असतं आपलं. स्टडी नावाच्या फोल्डरमध्ये आपण गेलो की देन अगेन देर आर सम 2 फोल्डर्स, 2 फोल्डर असतात तुमचे. मग सेमिस्टर 3चं एक फोल्डर असतंय, सेमिस्टर 4चं एक फोल्डर असतंय. सेमिस्टर 4च्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर अगेन देर आर सम 2 सब डिरेक्टरीज. सपोज ऑपरेटिंग सिस्टम इज वन डिरेक्टरी अँड object oriented programming is another directory, and then your nodes are there in that directory. So this is called as a tree structure directories. So this is the simple and very easiest way to store your data in a proper way. तुमच्या एखाद्या हार्ड डिस्क मध्ये किंवा तुमच्या एखाद्या व्हॉल्यूम मध्ये, तुमच्या एखाद्या पार्टिशन मध्ये प्रॉपरली तुमचा डेटा त्या ठिकाणी राहावा. तुमचा डेटा तुम्हाला कीप करता यावा. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज यू कॅन सर्च. म्हणजे तुम्हाला ते पटकन त्या ठिकाणी इमिडिएटली तो जर डेटा ऍक्सेस करायचा आहे तर तो तुम्हाला मिळावा. याच्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमने हे प्रोव्हिजन दिलेलं आहे टू स्टोअर युअर डेटा. It is a storage structure given by the operating system. So I think the concept is in front of you, and I hope you people have understand this one. So this is all for today. So we will see you in next lecture.
सो थँक यू ऑल.